एका खेड्यात राहणारा अरुण नावाचा एक मुलगा अभ्यासात फारसा चमकदार नव्हता, पण मेहनती आणि प्रामाणिक. त्याचं स्वप्न होतं एक दिवस मोठं इंजिनियर व्हायचं. आईवडील शेतकरी, रोज उन्हातान्हात राबायचे, पण मुलाने शिकावं म्हणून कधीच तक्रार केली नाही. 12वी नंतर अरुणने दिलं, पण पहिल्याच प्रयत्नात तो नापास झाला. दुनिया अचानक थांबली. मित्र कॉलेजला, कोणी मुंबईला, कोणी पुण्याला गेले. अरुण मात्र गावात राहिला. लोक म्हणायचे, काय झालं रे अरुण, स्वप्न पाहून काही होत नाही. तो ऐकायचा, पण उत्तर द्यायचं नाही. मनात मात्र एकच वाक्य घोळत राहायचं, हे अपयश माझा शेवट नाही, ही माझ्या यशाची खरी सुरुवात आहे. तो पुन्हा अभ्यासाला लागला. सकाळी पहाटे उठून 5-6 तास अभ्यास, दुपारी शेतात वडिलांबरोबर काम, संध्याकाळी पुन्हा पुस्तके. कोणतेही बहाणे नाही, कोणतीही तक्रार नाही. आई दररोज विचारायची, बाळा किती झगशील अजून. अरुण म्हणायचा, आई थांब, यश अगदी जवळ आलंय. दुसऱ्या वर्षी अरुणने पुन्हा परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी त्याच्या हातात मोबाईल नव्हता, शेजाऱ्याच्या फोनवर निकाल पाहिला. टॉप 100 मध्ये त्याचं नाव होतं. आईचे डोळे पाणावले. वडील शांतपणे शेतात गेले, कारण त्यांना ठाऊक होतं, आपला मुलगा आता उंच भरारी घेणार. आज अरुण एक यशस्वी इंजिनियर आहे. तेच गाव, तीच माती, पण आता तो गावासाठी प्रेरणा आहे. लोक म्हणतात, तो अरुण पाहिला का, जो एकेकाळी अपयशी होता. आज त्याचं नाव देशभरात. अपयश म्हणजे संपणं नाही रे, ती तर सुरुवात असते. जर तू खचला नाहीस, तर यश तुला शोधायला येईल.